तब्बल 13 वर्षानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत आहे। त्याच्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे। उमेदवार या ठिकाणी उपस्थित झाले आहे। मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होणार आहे आणि सगळ्याचे लक्ष या मतदान प्रक्रियेकडे मतमोजणीकडे लागली आहे। कारण की नेहमीच आपण बघितलं गेलं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती काँग्रेसच्या वर्चस्व राहिली आहे आणि यावेळेस भाजप देखील या बँकेत उतरली आहे। त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये एक प्रकारे रंगत येत असल्याचे दिसून येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या भागातले उमेदवार आहे दिनेश चोकारेजी। नेमकी काय परिस्थिती आहे बँकेची, यावेळेस कशी लढत असणार आहे? काठ्याची लढत राहणार। जवळपास 13 वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे इलेक्शन झालं नव्हतं। मतदारामध्ये उत्साह आहे, प्रचंड उत्साह आहे आणि काल मतदान झालं। आज मतमोजणीला अजून सुरुवात व्हायची आहे, पण मतमोजणीमध्ये मतदारामध्ये आणि उमेदवारांमध्ये उत्साह आहे आणि शेतकऱ्याची बँक असल्यामुळे याच्यात आजपर्यंत 13 वर्षापासून इलेक्शन झालं नाही आणि लोकांची उत्सुकता शिगेल आहे। त्यामुळे आणि पारदर्शकता निवडणूक राहिली पाहिजे। प्रशासनाच्या काही कमजोर याच्यामुळे अजूनपर्यंत मतमोजणीला सुरुवात झालेली नाही। आमचं तेच मत, तुम्ही 9 वाजता मतमोजणीला टाईम दिलेला आहे, आज 9:45 झालं, अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाही मतमोजणीला। आमची इच्छा आहे का तर जसं नियमाचं पालन केलं पाहिजे त्या पद्धतीने पालन होऊन नाही राहिलेलं आहे। तात्काळ त्यांनी सज्ज करून मतमोजणीला सुरुवात केली पाहिजे, ही आमची इच्छा आहे। लढत कशी असणार आहे? यावेळेस भाजप देखील मैदानात उतरली आहे, तेही ताकद लावत आहे। जवळपास महाविकास आघाडी आणि BJP यांची आहे। महाविकास आघाडीचे जवळपास 7-8, 9-10 संचालक अविरोध निवडून आलेले आहे आणि काट्याचे आणि महाविकास आघाडी तर निश्चित यात विजय होईल, यात काही तिडमाही शंका नाही। आपणही उमेदवार आहे, काय सांगाल कशा प्रकारे निवडणूक? बहुप्रतीक्षित 13 वर्षानंतर लागलेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिक दुर्बल असलेल्या घटकांसाठी ही बँक आहे आणि ही बँक महत्त्वाची म्हणजे शेतकऱ्यांचा कणा आहे, आर्थिक कणा आहे। तर त्या बँकेमध्ये पारदर्शक, शेतकऱ्यांच्या सोयीचं आणि शेतकऱ्यांच्या विकासाची ती बँक आहे। यामध्ये काही धनाढ्य लोकांनी प्रवेश करून ती बँक कास्तकारांपासून हिरवली आहे। म्हणून महाविकास आघाडीतर्फे या बँकेत समर्थपणे धनाढ्य शक्तीला तोंड दिलं आणि आम्ही प्रचंड अशा बहुमताने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उमेदवार निवडून येतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील। तर या निवडणुकीमध्ये बघितलं गेलं तर 14 संचालक हे बिनविरोध निवडून आले आहेत। 7साठी एका मतमोजणी होणार आहे, त्याच्यामुळे या बँकेकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे। निलेश, कॅमेरामॅन अनिकेत 1020सह मी निलेश 10, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।